तुम्ही सुद्धा एकटे असाल आणि घरी बसून तुमचा एक ऑनलाईन बिझनेस तुम्हाला उभा करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठी आहे. व्यवस्थित पद्धतीने बघायचं आणि समजून घ्यायचं, की कोणती बिझनेस आयडिया माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि त्या बिझनेस आयडियावर तुम्हाला काम करायचं आहे. या ठिकाणी एका व्हिडिओमधनं सगळं काही समजणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पडलेला प्रत्येक प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. जेणेकरून त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच आणून द्यायचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 बिझनेस आयडिया समजून घेणार आहोत. तर आता व्हिडिओ लगेचच सुरू करूयात. पण त्या अगोदर आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपला आपला जो काही व्हिडिओ चालू आहे, त्याला तुम्ही लाईक करायला विसरू नका. फ्रीलान्सिंग बिझनेस आयडिया. सगळ्यात महत्त्वाचं फ्रीलान्सिंग बिझनेस आयडियामध्ये आपण काय करू शकतो, तर आपण एक सर्व्हिस लोकांना देऊ शकतो आणि त्या सर्व्हिसच्या बदल्यात आपण आपल्या जे काही क्लायंट्स असतील त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतो. आता सर्व्हिस देण्यासाठी आपल्याकडे एक स्किल असणं गरजेचं आहे. ते स्किल कोणतं असायला हवं? तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. यातलं कोणतंही स्किल तुम्ही शिकून घेऊ शकतात आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही लोकांना सर्व्हिसेस देऊ शकतात. तर सगळ्यात पहिली येते व्हिडिओ एडिटिंग. ही जी काही स्किल आहे, हे सिंपल आणि ईझी आहे. तुम्ही 10-15 दिवसात, महिन्याभरात आरामात शिकू शकता. त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असला तरी सफिशियंट आहे. बेसिक व्हिडिओ एडिटिंग तुम्ही ऑनलाईन पद्धतीने YouTubeवर शिकू शकतात किंवा आपले फ्युचरमध्ये व्हिडिओ येतील, त्यावर तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल्स बघायला मिळेलच. दुसरं स्किल आहे वेबसाईट डिझायनिंग. आज जर बघायला गेलं तर वेबसाईट डिझायनिंग हे ईझी, एकदम सोप्या पद्धतीने आपण वेबसाईट डिझाइन करू शकतो. कसं? तर एआयवर जायचं आणि त्याला म्हणायचं, की मला अशी-अशी वेबसाईट पाहिजे आहे. त्यासाठी मला HTML कोड लिहून दे. त्याने कोड लिहून दिला, की तो कोड तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या वेबसाईटमध्ये टाकायचा आहे. ऑटोमॅटिकली तुमची वेबसाईट जनरेट होईल. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे किंवा टेक्निकल आहे. या गोष्टी आपण पूर्ण प्रॅक्टिकल पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही सांगा. म्हणजे आपण त्याच्यावर व्हिडिओ नक्कीच आणू. त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं, कोणतं स्किल येतं? तर त्या ठिकाणी आपण सोशल मीडिया मॅनेजमेंट हे स्किल समजूयात. सोशल मीडिया मॅनेजमेंट हे एकदम ईझी आहे. म्हणजे काय? तर एखाद्या ब्रँडचं सोशल मीडिया जे की तुमच्या Facebook, Instagram, YouTube हे जे चॅनल आहेत ते तुम्हाला मॅनेज करायचं. त्याच्यावर पोस्ट बनवायचे आहेत आणि त्या पोस्ट शेअर करायच्या आहेत. मग तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात? एआयचा वापर करून ग्राफिक्स डिझाइन करू शकतात. Canvaचा वापर करून ग्राफिक्स तयार करू शकतात आणि त्या तुम्ही त्या सोशल मीडियावर टाकू शकतात. आणि जे काही लोकं तुम्हाला मेसेज करतील, कमेंट करतील, त्यांना तुम्हाला रिप्लाय करायचं आहे. म्हणजे एखाद्या ब्रँडला पूर्णपणे तुम्ही त्यांचा सोशल मीडिया मॅनेज करायचा आहे. बरोबर? त्यानंतर पुढे काय येतं? तुम्ही एआय एजंट बनू शकतात. हे सुद्धा थोडं टेक्निकल आहे. यासाठी सुद्धा आपण चांगला एक व्यवस्थित व्हिडिओ आणू आणि त्या व्हिडिओवर तुम्हाला व्यवस्थित समजायचा प्रयत्न करू. एआय एजंट सध्या तुम्ही बघत असाल सगळीकडे एआय चालू आहे. हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो भविष्यात. याच्यातनं सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात. हे एक बेस्ट स्किल आहे. त्यानंतर पुढे येतं लीड जनरेशन आणि लीड क्लोजर. लीड जनरेशन म्हणजे काय? लोकांना ऑनलाईन Facebookच्या मदतीने तुम्हाला काय करायचंय? लीड जनरेट करून द्यायचं आहे. म्हणजे काय? त्यांच्या क्लायंटसाठी म्हणजे त्यांना जे काही कस्टमर पाहिजे आहेत, ते कस्टमर तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन गोळा करून द्यायची. हे तुम्ही Facebook ॲड थ्रू करू शकतात. हे खूप ईझी आहे. फक्त थोडं शिकायला वेळ लागेल. शिकल्यावर तुम्ही इझिली त्या गोष्टी करू शकतात. आणि क्लोजरमध्ये काय येतं, की तुम्ही त्या ज्या काही लीड येतात, त्या सुद्धा क्लोज करून देऊ शकतात. समजा एखादा बिझनेस असेल, त्या बिझनेसला तुम्ही सांगू शकतात, की "बाबा, तुझा प्रॉडक्ट, तुझी सर्व्हिस मी विकून देतो. त्यातनं मला काही कमिशन दे." म्हणजे मी त्याची काय लीड क्लोज करून दिली. आपण कॉल करून त्यांना कन्विन्स करायचं. अशा पद्धतीने जर काम केलं ना, तर लीड क्लोजिंग सुद्धा एक बेस्ट स्किल आहे. त्यातनं सुद्धा चांगलं अर्निंग होऊ शकतं. त्यानंतर पुढे काय येतं? व्हर्चुअल असिस्टंट हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पर्सनल असिस्टंट बनू शकतात. व्हर्चुअल म्हणजे काय? तर तुम्ही तुमच्या घरी बसून त्या व्यक्तीचं पूर्ण बिझनेस किंवा त्याची पर्सनल लाईफ हँडल करू शकतात. म्हणजे त्याला काय पाहिजे, कधी मीटिंग आहे त्याची, त्याचं काय शेड्यूल आहेत, त्याला काही रिक्वायरमेंट असेल, एखादं पत्र लिहायचं असेल, लेटर लिहायचं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. मग त्यासाठी तुम्ही एआयचा वापर करू शकतात. ChatGPT सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात आणि इझिली तुम्ही त्या ठिकाणी व्हर्चुअल असिस्टंट म्हणून काम करू शकतात. तर हे झालेत काही स्किल जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत. ह्या स्किलचा वापर करून तुम्ही लोकांना फ्रीलान्सिंगच्या सर्व्हिसेस देऊ शकतात आणि त्यातनं इझिली पैसे कमवू शकतात. ह्या स्किल तुम्ही इझिली शिकू शकता. ते ऑनलाईन, ऑफलाईन किंवा तुम्हाला जर प्रॉपरली डिटेलमध्ये शिकायच्या असतील, तर खाली कमेंट करा. मी तुम्हाला त्यासाठी सेपरेटली एक व्हिडिओ आणून देईन. पुढची बिझनेस आयडिया आहे ते डिजिटल कोचिंग. तुम्हाला काय करायचंय? ऑनलाईन पद्धतीने लोकांना नॉलेज शेअर करायचंय. तुम्हाला जे काही तुमच्याकडे स्किल असेल, नॉलेज असेल, ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लोकांना शिकवायचं किंवा त्यांचा कोर्स बनवून लोकांना विकायचा. आता तुम्हाला जर ऑनलाईन शिकवायचं असेल, तर तुम्ही WhatsAppचा ग्रुप कॉलचा यूज करू शकतात.
झूमचा वापर करू शकतात आणि जर तुम्हाला कोर्सेस वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही ग्राफी सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. त्यावर सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही भरपूर ऑप्शन एक्सप्लोर करू शकतात आणि त्यातनं सुद्धा तुमचा एक नवीन बिझनेस उभा होऊ शकतो. यालाच आपण काय म्हणतो डिजिटल कोचिंग. डिजिटल कोचिंगमध्ये तुम्हाला एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. त्या टॉपिकविषयी प्रॉपर नॉलेज समजून घ्यायचंय आणि ते नॉलेज तुम्हाला लोकांना द्यायचंय किंवा तुम्ही पर्सनली लाईफमध्ये भरपूर एक्सपिरियन्स करतात. एखाद्या स्किल तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं असेल, ते स्किल तुम्हाला काय करायचंय प्रॉपरली लोकांना शिकवायचंय, लोकांना समजवायचंय. जेणेकरून त्यांना सुद्धा त्या स्किलविषयी माहिती होईल आणि त्या बदल्यात ते लोकं तुम्हाला पैसे देतील. तिसरी बिझनेस आयडिया आहे ती ई-कॉमर्स. ई-कॉमर्स काय असतं? आपल्याकडे ऑनलाईन आपण कोणताही प्रॉडक्ट किंवा कोणतीही सर्व्हिस विकायची. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे फिजिकल प्रॉडक्ट आणि एक डिजिटल प्रॉडक्ट. आता फिजिकल प्रॉडक्टमध्ये काय येतो, की समजा तुम्ही एखादा मोबाईल विकू शकतात, चेअर विकू शकतात, कपाटं विकू शकतात, बॅग्स विकू शकतात. कोणतंही तुम्ही जे प्रॉडक्ट यूज करतात ना, ते प्रॉडक्ट तुम्ही विकू शकतात. जसं आता वॉच आहे, टी-शर्ट्स आहेत, हे तुम्ही फिजिकल प्रॉडक्ट ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात. आणि डिजिटल प्रॉडक्टमध्ये काय, तर तुम्ही टेम्प्लेट बनवू शकतात. म्हणजे बघितलं असेल तुम्ही ऑलरेडी सॉफ्टवेअर्स असतात, ते तुम्ही विकू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही समजा ई-बुक्स तयार करून ते विकू शकतात. असे विविध प्रकारचे ऑनलाईन किंवा डिजिटल प्रॉडक्ट येतात. ते प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात. म्हणजे सिंपल जर ई-कॉमर्स बिझनेस आयडिया समजून घ्यायची असेल, तर ई-कॉमर्स बिझनेस आयडिया काय असते? तर डिजिटल पद्धतीने आपल्याला कोणताही प्रॉडक्ट, कोणतीही सर्व्हिस म्हणजे प्रॉडक्ट डिजिटल प्रॉडक्ट असो किंवा डिजिटल फिजिकल प्रॉडक्ट असो, तो ऑनलाईन पद्धतीने विकायचा. त्यालाच ई-कॉमर्स असं म्हणतात. ही सुद्धा बेस्ट बिझनेस आयडिया आहे. ती तुम्ही आरामात घरातूनच करू शकता. आणि चौथी बिझनेस आयडिया काय आहे? तर कंटेंट क्रिएशन. सिंपल आहे. तुम्हालाही माहिती आहे कंटेंट क्रिएशन काय असतं. तुम्ही YouTube, Instagram, Facebook याच्यावर कंटेंट क्रिएट करू शकतात. तुमच्याकडे जे काही नॉलेज असेल, ते नॉलेज तुम्हाला लोकांसमोर द्यायचंय. जसं मी आता तुम्हाला एका टॉपिक विषयी, एखाद्या विषयी म्हणजे एखादा जो काही स्पेसिफिक विषय आहे, त्याच्यावर तुम्हाला माहिती देतोय. तुमच्याकडे कोणतातरी असा विषय असेल आणि जर तुमच्याकडे विषय जरी नसेल, तरी तुम्ही ते शिकून त्याविषयी व्हिडिओ बनवू शकतात. जेणेकरून तुमचं सुद्धा एक कंटेंट क्रिएशनचा नवीन बिझनेस उभा राहू शकतो. यातनं तुम्ही मॉनिटाईज करण्यासाठी स्पॉन्सरशिप, ॲड्स असे विविध मार्ग आहेत. थोडा वेळ लागतो ते शिकून आणि ते कंटेंट जसं-जसं बनवत गेलात, तसं ऑटोमॅटिकली तुम्हाला समजत जाईल, की कोणकोणते मार्ग आहेत. यातनं आपण आरामात पैसे कमवू शकतो. तर ही सुद्धा एक बेस्ट बिझनेस आयडिया आहे. यातनं सुद्धा चांगली अर्निंग तुम्ही करू शकतात. तर अशा ह्या 4 बिझनेस आयडिया आहेत. यामधली कोणती बिझनेस आयडिया तुम्हाला परफेक्टली शिकायची आहे, ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे आपण प्रॅक्टिकल त्याच्यावर प्रॉपरली व्हिडिओ आणू आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचा प्रत्येक प्रश्न हा खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करू. आणि हा व्हिडिओ आहे त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.